नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे मैत्रिणीच्या जोरावर मामीने घेतले उरावर. कथेचं नाव ऐकून तुम्हाला मी काय सांगणार आहे हे समजलंच असेल. ही गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळेला मी मामाच्या घरी राहायला पहिल्यांदाच गेलो होतो. याच्या अगोदर मी मामाच्या घरी कधीच गेलो नव्हतो. तेव्हाची ही घटना आहे. याच्या अगोदर मामांनी मला बऱ्याच वेळा घराकडे बोलवलं होतं, परंतु त्यांचं गाव माझ्या घरापासून खूप दूर असल्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो नाही. ही कथा माझ्या गुजरातच्या मामीची आहे. नोकरीनिमित्त माझे मामा गुजरातला स्थायिक झाले होते. लग्न झालं आणि अगदी 2 महिन्यातच त्यांनी त्यांच्या बायकोला घेऊन तिकडं प्रस्थान केलं. त्यांची नोकरी गुजरातला बदली झाल्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं होतं. घरच्यांचा खूप विरोध होता जाऊ नको म्हणून, परंतु मामाची नोकरी चांगल्या पगाराची होती. पैसा पाणी भरपूर यायचं आणि काम खूप कमी. त्याच्यामुळं मामांनी पण अशी नोकरी परत मिळणार नाही असा विचार करून तिथलं प्रमोशन मंजूर केलं आणि ते त्या ठिकाणी राहायला गेले. आता नवीनच गाव, सर्व काही नवीन, परंतु पैसे भरपूर, पगार जास्त आणि एकदम नवीन जरी गाव असलं तरी आपण आपल्या घराच्या बाहेर निघायचं नाही हे मामाचं ठरलेलं होतं. मामांनी सर्व गोष्टी मामीला समजावून सांगितल्या. त्यामध्येच आता दिवाळीची सुट्टी लागली होती. त्यात माझ्या कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळं मामांनी आणि मामींनी मला खूप आग्रह केला की दिवाळीच्या सुट्टीला तू आमच्याकडेच ये. मामाच्या खास आग्रहास्तव मला दिवाळीला त्यांच्याकडे जावं लागलं. जरी माझ्या कॉलेजला सुट्ट्या असल्या तरी मामाला मात्र त्यांच्या ऑफिसमधून सुट्ट्या नव्हत्या. मामा एका खूपच सेन्सिटिव्ह कंपनीमध्ये कामाला असायचे. ती कंपनी मेडिसिनची होती. मामा जर कंपनीमध्ये कामाला नाही गेले तर खूप अडचण निर्माण व्हायची. त्यांच्या हाताखाली शेकडो कामगार कामाला होते. ऑफिसचा बॉस म्हणूनच ते सर्व काही बघायचे. त्यांचा वरचा जो मालक होता तो सर्व काही मामावर सोपवून टाकायचा आणि तो मात्र अमेरिकेला राहायचा. त्याच्यामुळे कंपनीचा होलसेल मालक जवळजवळ मामाच होते. आणि एवढी मोठी कंपनी सांभाळायचं म्हणल्यानंतर तोंडचं माप नसतं. ही सुद्धा गोष्ट मी तुम्हाला वेगळी काही सांगायची गरज नाही. मग घडलं असं की मामा आणि मामी दोघे पण खूप स्वभावाने शांत आणि संयमी होते. मामीचं रूप खूप देखणं होतं. मामाची एवढी भारी नोकरी म्हणल्यानंतर त्यांनी जी मुलगी पसंत केली होती तीसुद्धा तशीच. घरून पण एकदम श्रीमंत. तिचे आईवडील पण खूप छान होते. त्यांचा पण स्वभाव खूप मस्त, एकदम मनमिळावू. मग मीच त्या मामाकडे राहायला जाणार आहे हे माहीत झाल्यापासून मामी खूप खुश होती. कारण ती गुजरातला गेल्यापासून तिकडं तिचं कोणासोबत बोलणं झालेलंच नव्हतं. दिवसभर ती मोबाईलमध्ये व्यस्त असायची. घरकाम झालं की टी व्ही लावायचा. टी व्ही आणि मोबाईल जर सोडलं तर तिथं कसलंच काहीच त्यांना करमणुकीचं साधन नव्हतं. आता माणूस मोबाईल बघून बघून तरी किती बघणार, आणि टी व्ही जरी बघायचं म्हणलं तर दिवसरात्र टी व्हीच्या पुढं बसून पण माणूस थकून जातो. माणसाला थोड्या गप्पा गोष्टी करायच्या म्हणल्या की थोडा विरंगुळा पाहिजेच, बोलायला वगैरे पाहिजेच. त्यातच मामी एकदम नवीन होती. तिला एवढं काही घर संसाराचं जास्त नॉलेज नव्हतं. तरीसुद्धा तिचा स्वभाव संयमी असल्यामुळे आणि एकदम शांत असल्यामुळं तिनं घराला एकदम व्यवस्थितपणे सांभाळून घेतलं होतं. आता मी त्यांच्याकडे राहायला जाणार असं म्हणल्यामुळं मामी खूप खुश झाली. ती आता मला दिवसामध्ये 3-4 वेळेस कॉल करू लागली होती. राजेश कधी येणार, या ना लवकर. ती खूप आतुर झाली होती. माझ्या याची ती वाटच बघत होती. मग मी मामींना कॉल करून सांगितलं 2-3 दिवसानंतर माझा निघायचा बेत आहे. तशी मामी थोडी बिचकली आणि मला म्हणाली, काय यार 2-3 दिवस कशाला लागतील, निघा ना लवकर. तसं मी म्हणालो, मामी तिकीट तरी निघायला पाहिजे ना. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे गाडीला खूप गर्दी आहे, रिझर्वेशन होतच नाही, त्याच्यामुळे उशीर लागतो आहे. आपल्या गाडी घरची नाही, त्याच्यामुळं जेव्हा रिझर्वेशन तिकीट मिळेल त्याच वेळेला मला निघावं लागेल ना. मग मामी ठीक आहे असं म्हणाली. काही वेळानंतर आमचं असंच बोलणं झालं आणि मी फोन ठेवला. मग पुढचे 2 दिवस आईने घरामध्ये काही गोडधोड स्वयंपाक करून ठेवला, जेणेकरून मला तो स्वयंपाक मामापर्यंत पोहोच करता येईल. शेवटी एकदा तो दिवस निघाला आणि मी घरातून जाण्यासाठी निघालो. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर मी बघितलो गाडीला खूप गर्दी होती. मला माझी एकदाची शीट सापडली. खूप गर्दी होती तरीसुद्धा माझी शीट मला एकदम चांगल्या प्रकारे मिळाली होती. मला जशी पाहिजे तशी. गाडी पण एकदम टापटीप होती. मग मी जाऊन ट्रेनमध्ये बसलो
आता पुढं काय झालं, ट्रेनचा प्रवास कसा काय, ह्या कापड गोष्टी सांगण्यात आणि तुमचा टाईम वेस्ट करण्यात काहीच मतलब नाही. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सर्व जाणीवपूर्वक स्किप करत आहे. मित्रांनो, शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी मी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. पहाटेच्या वेळेला मी मामांना कॉल केला, परंतु मामाने कॉल रिसीव्ह केला नसल्यामुळे मी परत मामीला कॉल लावला. मग मामीच्या मोबाईलवरचा कॉल मामानेच रिसीव्ह केला आणि त्यांनी सांगितले, मी बाथरूमला गेलो होतो, आत्ताच बाहेर आलो. मी ठीक आहे. आता मी गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचलो आहे. काही वेळातच अवघ्या 4-5 मिनिटामध्ये गाडी थांबेल. तेव्हा ते म्हणाले, आणखीन 4-5 मिनिट लागणार नाहीत, गाडी क्रॉसिंगला आली असेल, बरोबर आहे का? मी म्हणालो, हो. मग ते म्हणाले, मी तुला मुद्दामच क्रॉसिंगवर आल्यानंतर कॉल करायला सांगितला होता. आता तिथून अर्धा तास आणखीन लागणार आहे. मी ठीक आहे असं म्हणून मामाला म्हणालो, तुम्ही मला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर या, कारण याच्या अगोदर मी कधी मामाकडे गेलोच नव्हतो. त्या दिवशीची ही माझी पहिलीच वेळ होती. मग मी शेवटी जाऊन मामाकडे त्या मामाच्या गावामध्ये म्हणजे गुजरातमध्ये जाऊन पोहोचलो आणि रेल्वे स्टेशनवर उतरलो असता माझ्या असं लक्षात आलं की मामा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बसले होते. आमच्या दोघांची नजरानजर झाली. मी धावतच जाऊन मामांना मिठी मारली. मग मी आणि मामा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. मामा मला घेऊन जाण्यासाठी त्यांची 4 व्हीलर घेऊन आले होते. मी त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलो. काही वेळातच मामाने एकदम झोंगाट गाडी पळवली आणि आम्ही घरी पोहोचलो. मामी जसे की डोळ्यात तेल घालूनच माझी वाट बघत असावी असं मला वाटलं. घरी गेल्याबरोबर तिने मला एकदम गर्मजोशीमध्ये हातमिळवणी केली आणि माझं तिनं स्वागत केलं. तिनं हसून स्वागत केल्यानंतर मलासुद्धा खूप भारी वाटलं. मग आमचं तिथून चहा पाणी नाश्ता सर्व गोष्टी ज्या काही रोजच्या जीवनामध्ये होतात त्या सर्व काही व्यवस्थित झाल्या. आमच्या सर्वांचे चहा नाश्ता झाल्यानंतर मामा टिफिन घेऊन ऑफिससाठी निघाले. मग मी मामांना म्हणालो, मामा आज मी आलो आहे, आजच्या दिवस तर तुम्ही घरी थांबायला पाहिजे होतं. परंतु मामा म्हणाले, नाही रे राजेश, मला नाही थांबता येणार. मग मी त्यांना म्हणालो, का नाही थांबता येणार? तसं ते मला म्हणाले, माझे जे बॉस आहेत ते मेडिसिन लाईनमध्ये अमेरिकेला राहतात. मेडिसिन लाईनमध्ये खूप अडचण असतात. प्रत्येक गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याची मात्रा, औषध, विक्री, खरेदी सर्व काही मलाच बघावं लागते. आणि कंपनीचे जवळजवळ बॉसच असल्यासारखं सर्व काही मामाच्याच हातात होतं. त्याच्यामुळं मी पण मामांना घरी राहण्याचा जास्त आग्रह केला नाही. मग जसं मामा निघाले तसं मामी मला म्हणाली, मी आहे ना तुमची करमणूक करण्यासाठी, तुम्हाला काही कमी जास्ती लागलं तर मला सांगा. मामा तर घरी राहू शकणार नाहीत, त्याच्यामुळं तर मी म्हणते तुम्हाला. मग मी म्हणालो, ठीक आहे. मामा मला म्हणाले, जर तुझी इच्छा असेलच तर मला ऑफिसला सुट्टी टाकावी लागेल. तरीसुद्धा मला ऑफिसवर जाऊन सर्व कामाची जोडणी जुगाडणी सर्व काही करून मग मला परत यावं लागेल आणि हे सर्व करण्यासाठी 2 तास ते 3 तास तर जातीलच. तिथून ऑफिस टाईम असतोच किती. मग मी म्हणालो, मामा तुम्ही नका काळजी करू, तुम्ही रिलॅक्स राहा, मी बघतो काय करायचं ते. माझ्या करमणुकीचा तर काही विषयच नाही. कारण रेल्वेमध्ये माझं रिझर्वेशन जरी असलं तरीसुद्धा माझी झोप झाली नाही, मला गाडीमध्ये झोप लागत नाही. त्याच्यामुळं मी आता एकदम रिलॅक्स मस्त झोपून घेणार आहे. जेवण तर एकदम मस्त झाले, आता माझा फक्त झोपायचा बेत आहे. मग मामा मला म्हणाले, ठीक आहे तू कर आराम, मी जाऊ का ऑफिसला मग, आणि नको का परत येऊ? तसं मामी मला म्हणाली, ठीक आहे त्यांना जाऊ दे आता. मग मी म्हणालो, ठीक आहे मामा जावा तुम्ही. मग मामाने त्यांची गाडी चालू केली आणि ते निघून गेले. आता माझं जेवण व्यवस्थित झालं होतं. मी आणि मामी थोडा वेळ मोबाईलवर दोघेजण चॅट करत बसलो. तसं जवळ बसून मामीसोबत चॅट करत होतो. मामीला मी मुद्दाम खिजवत होतो, मामी तुम्ही खूप भारी दिसत आहेत, खूप छान दिसत आहेत. आणि मामीसुद्धा तिथंच बसून मला चॅटवर उत्तर देत होती. आता हा खेळ असा होता की मामा घरात होते तेव्हापासूनच आम्ही दोघेजण हा खेळ करत होतो. मला पण खूप भारी मजा येऊ लागली होती. तरीसुद्धा मामा गेले आणि तरीसुद्धा आम्ही दोघेजण तसंच मोबाईलवर चॅट करत होतो. शेवटी मामी मला म्हणाली, हे राजेश ठेवा आता तो मोबाईल आणि बोला डायरेक्ट काय बोलायचं ते. मी थोडं हसलो आणि म्हणालो, मामी इथं घरामध्ये सगळे लोक असताना जवळजवळ बसून चॅटिंग करायलासुद्धा खूप मजा येते ना. आणि माझ्या बोलण्यावर मामी हसू लागली. मामी मला म्हणाली, हो ना, बघा बोलायला माणसाला ज्या गोष्टी जड वाटतात त्या सर्व गोष्टी चॅटिंगवर करायला खूप मजा येते, हो ना. मी म्हणालो, हो ना मामी, बरोबर आहे. मग मी आणि मामीनं मोबाईल बाजूला ठेवला. आम्ही दोघे आता थोडे खुल्लो होतो. आम्ही एकमेकांबद्दलची चौकशी करू लागलो. मी तिथं आल्यानंतर पुढं काय बेत आहे, फिरायला कुठं जायचं आहे, काय अशा बऱ्याच गोष्टी मी मामीला विचारत होतो.
मामी पण मला बऱ्याच गोष्टी एकदम खुलून सांगत होती. मग मामीनं मला गावाकडची बरीच चौकशी केली. आई पप्पा कशा आहेत, शेजारी पाजारी बऱ्याच गोष्टी मामी विचारत होती. माझ्या कॉलेजबद्दल पण मामीने विचारून घेतलं. सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेला मामीला म्हणालो, मामी आता मला थोडं झोपायचं आहे, मला आता झोप येते, मी थोडा आराम करू का? मग मामी म्हणाली, ठीक आहे, झोपा तुम्ही. मग मी मामीच्या बेडरूममध्ये गेलो आणि मामीच्या बेडरूममध्ये जाऊन मी रिलॅक्सपैकी झोपलो. मित्रांनो, संध्याकाळचे 7 कधी वाजले मला काही समजलंच नाही. संध्याकाळी 7 वाजता मामाच्या बोलण्याच्या आवाजामुळे माझी झोपमोड झाली. मामा थोडंसं मामीला जरा जोरात बोलत होते. ते दोघे पण किचनमध्ये होते आणि काहीतरी दोघांमध्ये बाचाबाची चालू होती. दोघांमध्ये कुठल्या विषयावर खटकलं आहे मला काही समजलं नाही. मग मी मामीच्या बेडरूममधून हळूच उठून बाहेर आलो आणि त्या दोघांचं काय चालू आहे हे बघण्यासाठी हळूहळू मी किचनकडे जाऊ लागलो. मी तिकडे येत असलेलं मामाच्या लक्षात आलं असावं. मामाने पाठीमागे फिरून बघितले आणि ते एकदम शांत झाले. त्यांच्या दोघांच्या बोलण्याचा आवाज आता पूर्णपणे बंद झाला होता. ते दोघे एकमेकाला आता काहीच बोलत नव्हते. विषय कोणता होता किंवा काय होतं मला काही समजलंच नाही. मग मी शांत बसलो. काहीच न बोलता मी थोडं सोफ्यावर जाऊन बसलो. मग तिथं माझ्या बाजूला मामा बसले. मामा बसल्यानंतर मी हळूच मामाला विचारलं, मामा तुमचं आणि मामीचं कशासाठी भांडण होत होतं का? तसं ते हसले आणि मला म्हणाले, नाही रे, असं काही नाही, सहज बोलणं चालू होतं, तुला भांडण वाटलं असावं. तिचा आवाज थोडा मोठा आहे आणि मी पण तिच्यापेक्षा थोडं मोठ्या आवाजात बोलत होतो. मग आता मामा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे असं मला वाटलं. शेवटी त्यांचा फॅमिली मॅटर, जे काही असेल ते असू दे असा विचार करून मी शांत झालो आणि पुढं मामाला मी काही बोललोच नाही. काही वेळानंतर मामीने एकदम मस्त स्वयंपाक बनवून आमच्या सर्वांसाठी जेवण घेऊन ती हॉलमध्ये आली. मग तिथं बसून आम्ही सर्वांनी जेवण केलं. मामीचं लक्ष पूर्णपणे माझ्याकडेच होतं. मला काय कमी आहे काय जास्त आहे ही ती खास एकदम देखरेख करत होती. प्रत्येक गोष्टीमध्ये मला विचारत होती, राजेश लाजू नकोस, काही पाहिजे असेल तर बिनधास्त मागा. आणि मी सुद्धा एकदम बिनधास्तपणे मला जर काही लागलं, वरण भात चपाती, तर मी मागत होतो. आता त्याच्यामध्ये लपवण्यासारखं किंवा काही करण्यासारखा काही विषय नव्हताच. त्याच्यामुळं मी थोडा शांत आणि मामीसुद्धा शांत. आमच्या दोघांमध्ये असंच चर्चा चालू होती. मामासुद्धा अधूनमधून आमच्यामध्ये मिसळत होते. परंतु का कोणास ठाऊक त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी अनबन आहे असं मला सारखं वाटू लागलं. परंतु मी त्या दोघांना काहीच न बोलता शांत बसलो. थोडा वेळ गेला. मग आमचं जेवण संपलं. जेवण संपल्यानंतर मामा मामी त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले आणि मी तिथं बाहेर असलेल्या हॉलमध्ये झोपायचं ठरवलं. तसं मामी मला म्हणाली, तुझ्यासाठी सेपरेट रूम वरच्या मजल्यावर आहे, तुला वर जाऊन झोपायचं असेल तर वर पण झोपू शकतोस. परंतु मी म्हणालो, नाही मामी, मी इथंच हॉलमध्ये झोपतो, टी व्हीच्या समोर. टी व्ही पण थोडा वेळ बघणं होईल, थोडं वेळ मनोरंजन करतो आणि मग मी झोपतो. तशी मामी म्हणाली, अरे वरच्या रूममध्ये पण टी व्ही लावलेला आहे, तिथं पण तू जाऊन मस्त करमणूक करू शकतोस. बघ जशी तुझी इच्छा तसं तुला जिथं गोड वाटतंय तिथं तू झोप. आणि शेवटी ते दोघे झोपायला गेले आणि मी सुद्धा तिथंच हॉलमध्ये त्या टी व्हीच्या समोर मोबाईल घेऊन काही वेळ उचकत बसलो. थोडा वेळ मोबाईल उचकल्यानंतर आता मला झोप घ्यावी वाटू लागली. दुपारी मस्त झोप झाली होती, तरीसुद्धा का कुणास ठाऊक मला कशी काय झोप येत होती मलाच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी जरा लवकर झोप आटोपली. त्यावेळेला मामाचं पूर्ण आटोपलं होतं. मामा घाई गडबडीत निघून गेले. जात असतानाच मामा मामीवर खेकसत होते. दोघांमध्ये काहीतरी खटका उडाला होता. दोघांमध्ये कसं तरी भांडण असावं असं मला वाटलं. मी झोपेतून जागी झालो होतो, परंतु आणखीन उठलो नव्हतो. मी तिथंच पडून शांत दोघांचं भांडण ऐकत होतो. कशासाठी तर दोघांमध्ये खटके उडत होते. मामी मामाला बोलत होती आणि मामा पण मामीला. दोघांमध्ये काहीतरी क्रॉसिंग चालू होती. मी शांतपणे ऐकून घेतलं आणि जसं काही मला माहीतच नाही अशा आविर्भावामध्ये मी तिथंच पडून राहिलो. मामा गेल्यानंतर जवळजवळ 1 तासाच्या नंतर मामी माझ्याजवळ आली. तिने आता आंघोळ केली होती. तिचे ते ओले केस तिने माझ्या गालावर टेकवले. तिच्या केसातून गळणारं पाणी माझ्या गालाला लागत होतं. तिच्या थंड अर्ध्या केसाच्या स्पर्शानं मी डोळे उघडले आणि एकदम दचकून, जसं की मला काही माहीतच नाही असं दचकून म्हणालो, अरे बापरे, एवढं थंड. आणि म्हणालो, मामी तुम्ही एवढ्या जवळ येऊन बसलात, मला काही समजलंच नाही. तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली, घाबरलात की काय? मी हसलो आणि म्हणालो, नाही हो मामी, परंतु मला सवय नाही ना अशी. मग मामी मला म्हणाली, लागल ना सवय? मी म्हणालो, हो, तुम्ही जर झोपेतून दररोज असंच उठवणार असाल तर मग मात्र नक्की सवय लागेल मला. परंतु तिकडे गेल्यानंतर काय? तसं मामी मला म्हणाली, तुम्ही खूप पुढचा विचार करता, जे आता आहे ना तेच बघा, पुढचा कशाला विचार करताय?
मी शांत बसलो. काय बोलावं मला काही समजत नव्हतं, त्याच्यामुळे मी शांत होतो. काही वेळ गेल्यानंतर मामीनं मला चहा नाश्ता आणून दिला. मी फ्रेश झालो होतो. फ्रेश होऊन मी येऊन तिथल्या सोफ्यावर बसलो. मामीनं दिलेला चहा नाश्ता मी करू लागलो. माझ्या मनामध्ये रात्रीपासून जो प्रश्न होता त्याच्या दोघांमध्ये का खटका उडत असावा. कारण पैशापाण्याची तर काही कमीच नव्हती. घरामध्ये पैसे कमी पडत असतील तर भांडण होते, परंतु भांडणाचा काही विषयच मला समजत नव्हता. मी हळूवारपणे अगदी सहज मामीकडे तो विषय काढला, परंतु मामी काही बोलली नाही. तिनं जाणीवपूर्वक त्या गोष्टीला इग्नोर केली होती. मामी माझ्यापासून जाणीवपूर्वक काहीतरी लपवत आहे असं मला वाटत होतं. मामा मामींच्या लाईफमध्ये निश्चितच काहीतरी प्रॉब्लेम होता, परंतु ते दोघे पण जाणीवपूर्वक माझ्यापासून त्या सर्व गोष्टी लपवायचा प्रयत्न करत होते. नेमकं काय आहे हे पण मी शोधून काढायचं ठरवलं होतं. मित्रांनो, कथा खूपच मस्त आहे आणि पूर्ण कथा जर ऐकली तर अशी कथा तुम्ही या अगोदर कधीच यूट्यूबच्या कुठल्याही चॅनलवर ऐकली नाही असं तुम्हाला वाटेल. त्यामुळं कथेवर बनवून राहा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.